जरा फोन करायचा आहे, तुमचा मोबाईल देता का? एका साध्या वाक्यानं विश्वासानं दिलेला मोबाईल आणि क्षणात गेले 1,08,695 रुपये. होय, ही फसवणूक ऐकून तुमचंही मन हादरेल. हिंजवडीच्या मारुंजी परिसरात घडलेल्या या घटनेत एका 56 वर्षीय महिलेचा विश्वास पूर्णपणे मोडला गेला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी गणेश विश्राम सोनवणे, राहणार 40 गाव, जिल्हा जळगाव, हा फिर्यादी महिलेच्या ओळखीचा होता. नोव्हेंबर 2025 ते मार्च 2026 या कालावधीत तो त्यांच्या घरी येत जात असे. एके दिवशी त्यानं फोन करण्याच्या बहाण्यानं महिलेकडे मोबाईल मागितला. ओळखीचा मुलगा म्हणून महिलेनंही विश्वासानं मोबाईल दिला. मोबाईल हातात मिळताच आरोपीनं अत्यंत शिताफीनं बँकिंग ॲप उघडलं आणि टप्प्याटप्प्यानं 1,08,695 रुपये महिलेच्या खात्यातून स्वतःच्या खात्यात ट्रान्स्फर केले. पैसे गायब झाल्याचं लक्षात येताच महिलेनं हिंजवडी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून आरोपीविरुद्ध पुढील तपास सुरू आहे. मित्रांनो, ही घटना पुन्हा एकदा सिद्ध करते की ओळखीच्या व्यक्तीवरही डोळे झाकून विश्वास ठेवणं किती धोक्याचं ठरू शकतं. आजकाल फसवणूक करणारे इतके हुशार झाले आहेत की ते तुमचा विश्वास जिंकून छोट्या छोट्या बहाण्यानं मोठा डल्ला मारतील. आता एक महत्त्वाचं आवाहन: कोणालाही आपला मोबाईल सहजासहजी देऊ नका. बँक ॲप उघडलेला असताना तर कधीच नाही. नेहमी स्ट्रॉंग पिन, पासवर्ड, फिंगरप्रिंट, फेस ID आणि ॲप लॉक वापरा. अनोळखी किंवा नवीन व्यक्तीला मोबाईल देण्यापूर्वी दोनदा विचार करा. पोलिसांचंही आवाहन आहे की आपला मोबाईल कोणालाही देताना किंवा कोणासमोर पासवर्ड टाकताना काळजी घ्या. बँकिंग व्यवहार सुरक्षित आहेत का नाही याची खात्री करा. एक छोटा निष्काळजीपणा तुमच्या महिन्याच्या मेहनतीचे पैसे क्षणात घेऊन जाऊ शकतो. सुरक्षित राहा, सावध राहा, सतर्क राहा. ही बातमी तुमच्या मित्रमैत्रिणी, कुटुंबियांना नक्की शेअर करा, जेणेकरून आणखी कुणालाही फसवणूक होऊ नये. कोणतीही शंका असल्यास ताबडतोब बँकेला किंवा पोलिसांना संपर्क करा. आणखीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा पिंपरी चिंचवड न्यूज. सोबतच आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करायला विसरू नका. तसेच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.